बरं आमच्या तिकडे लोकाले हलकटे, नुसतं पाणी तापून द्यायचं नाही, जिथं आंघोळीची जागा आहे राजाला तिथं नेऊन द्यायचं. इकडं कसं आहे? इकडे पण हलकट आहे. अरे मला वाटलं आमच्या तिकडे हलकट आहे काय. मला अजून कळलं नाही तो माणूस बकेट का नेत नाही. अरे न्या हो. बरं सगळ्या गावचं पाणी तापायला आम्हाला पंचायतला 1 रुपयाचा पण खर्च येत नाही. कारण आम्ही पाणी कशावर तापवतो? सौर ऊर्जावर. आम्हाला 1 रुपयाचा खर्च येत नाही. मग काय हरकत आहे मग गावाला पाणी तापून द्यायला? आम्ही कशावर तापवतो? सूर्यावर. जर भविष्यात तुमच्या गावाला सूर्य आला तर तुम्ही बी त्याच्यावर तापा. डिझेल, पेट्रोल, वीज हे संकट तुम्हाला कमी करायचं असेल तर सूर्याशिवाय पर्याय नाही. म्हणून सौर ऊर्जेचा फायदा जास्तीत जास्त घ्या. त्याला काय पैसे लागत नाही. आमची एक पिठाची गिरणी आहे पंचायतची. जी बाई टॅक्स भरीन तिला एक कार्ड देते. त्या गिरणीत तिने वर्षभर दळून न्यायचं. 1 रुपया लागत नाही. कितीही दळून न्या. लग्न करा, साखरपुडे करा, भरडा करा, बैलाचा भरडा करा, कार्यक्रम करा, किती न्या. मोजून आणायचं नाही. पैसेच घ्यायचे नाही, मोजून घ्यायला नाही. आम्ही पैसे किती घेतले लक्षात ठेवा. आम्ही देतो काय काय ते बी लक्षात ठेवा. तुम्हाला जसं म्हणलं बाहेरचं खाऊ नका, भेसळ येते, तसं आम्ही विचार केला बाहेर भेसळ येते तर मग महिलांनी काय करा. मग आम्ही मशनी घेतल्या. हळद पावडर करून द्यायचं, मिरची पावडर करून द्यायचं, धने पावडर करायचं, गोड तेल करून द्यायचं, ऊसाचा रस काढून द्यायचा, शेवया पापड करून द्यायच्या, सगळ्या डाळी करून द्यायच्या, बटाटा चिप्स करून द्यायचं, बटाटा चिवडा करून द्यायचं. पंचायतजवळ मशनी आहे. धान्य तुमचं, माल तुमचा, मशीन आमची, फुकट. पैसे किती घेतले? सगळ्या गावच्या मोबाईलला वायफाय फ्री आहे. अख्ख्या गावच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. पैसे किती घेतले हे विसरून जाताना तुम्ही म्हणून देण करतो. शेती करायचा ट्रॅक्टर आहे पंचायतजवळ मोठा महिंद्राचा, 25% सबसिडी आहे शेतकऱ्याला. म्हणजे 1 एकर नांगरायला तुम्हाला किती पैसे लागते? 2000. आम्ही 1500 नांगरितो. डिझेल ड्रायव्हर ट्रॅक्टर आमचं. 500 रुपये कमी भाव. 5 एकर नांगरलं किती पैसे वाचले? 2500. नुसतं नांगरलं तर मोगळं वेगळं, रोट्या वेगळा. 5000 घेतोय आम्ही. 40 लाख जमा होते. माझा वर्षाचा खर्च आहे 32 लाख. किती? 32 लाख. लोकाला एवढं देऊन 8 लाख नफा आहे मला. आम्ही कोणावर उपकार करीत नाही. चाळीस म्हाताऱ्याला रोज जेवण आहे गावातल्या ग्रामपंचायतमध्ये. ज्यांना मुलं नाही, गरीब आहे, मुलं सोडून गेले, मुलं गावातले आहेत म्हातारे निराधार. 8 वर्ष झाले याला. त्यांना कपडा लत्ता, चप्पल, बूट, दुखणं बाहणं काही लागलं तर 40 म्हातारे. गावातल्या म्हाताऱ्याला पोरं नाही आहे, मग त्याला सांभाळायचं कोणा? काय वाटतं तुम्हाला? कोणा सांभाळा? भीक मागून खाऊ त्यानं? मग जिम्मेदारी कोणाची आहे?
सरपंचाची. पंचायतने सांभाळायचे गावातले म्हातारे निराधार. फुकट नाही सांभाळीत तुम्ही, तुमची ड्युटीच आहे ती. मला सांगा ते म्हातारे असे राहते, म्हातारे काळे बेंद्रे राहते, म्हातारे कुठं खाजी दे, म्हातारे असे करते, म्हातारे तंबाखू खाते, म्हातारे कुठं थुकते, म्हातारे काही बोलते, म्हातारेला जायला राहते. इतकं म्हातारं जायला राहतं. भाडव्यात निवडणुकीच्या दिवशी तो उचलून आणलं. तो बाप होता का तो होता, त्याला उचलून आणला ते काय. हा, तेच म्हातारं आहे ते, लक्षात ठेव. त्याच्यामुळं तू सरपंच झाला. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमच्या गावात पण असे म्हातारे आहे जे तुम्हाला दिसत नाही, मला दिसते ते. तुम्ही म्हणत असेल त्यांना गरज नाही, लई गरज आहे, पण ते कोणाला सांगू शकत नाही. अशा लोकांसाठी मंदिरात किंवा पंचायतमध्ये गावाने व्यवस्था जेवण खावण केलं पाहिजे. म्हातारे म्हातारे फक्त करावं. अहो ते म्हातारं कोणाला सांगा न हो, त्याचे सुनाचं त्याचं जमत नाही का, त्याची सून त्याची काळजी घेत, ते नाही सांगू शकत. मग असे 50-50 लोक गावाला लय जड झाले ग. आणि ते नवीन नवीन वाटतं, नंतर सवय झाली काय वाटत नाही. त्या म्हाताऱ्याला जीव लावा तुम्ही, लाय पुण्याचं काम आहे. आम्ही कुठेतरी दुसरीकडे नेऊन अन्नदान करतो. कशाला? आमच्या गाडगे बाबांनी चक्क सांगितलं, भुकेल्याला अन्नदान करायचं, मस्ती आलेल्याला अन्नदान करायचं नाही. ते लागू होत नाही. गरजवंताला द्या. कोणाला द्यायला पुण्य होईन का? 10 वाक्य गाडगे बाबाचे, त्याच्यातलं हे मेन आहे, भुकेल्यांना अन्न. 8 वर्ष झाले आम्ही करतो. आणि आमच्या गावातल्या लय लोकांनी त्याला पैसे दिले. आज माझ्या बापाची पुण्यतिथी आहे, त्या नावाने हे तुम्हाला 2-5 हजार घ्या. आज मा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने हे 2-4 हजार रुपये घ्या, म्हाताऱ्याला खाऊ घाला. असे किती को पैसे दिले गावातल्या लोकांना. फक्त काय आहे, पुढं व्हावं लागतं. तुमच्याकडे राशन दुकान आहे, सांडलेल्या गावावर जगतीन दे. आम्ही फक्त नियोजन करीत नाही आर्थिक. म्हणून सरपंच थोडा अभ्यासू पाहिजे, कपटी पाहिजे, हरामी पाहिजे, ताकदवाला पाहिजे. एका शब्दात सांगतो, तुकाराम महाराजासारखा नको, छत्रपती शिवाजी महाराजासारखा पाहिजे. तुकाराम महाराज चांगले नव्हते का? महाराजाचे गुरु होते तिथं, पण तसा सरपंच नको. छत्रपती सारखा पाहिजे, जसा टाइम आला तसा. साम दाम दंड भेद. महाराजांच्या लढाई आमुष्याच्या दिवशी. आम्ही म्हणतो आज शनिवार आहे, आम्ही म्हणतो मांजराडी गेली. हा ह्याचे पागल, मांजराडी गेले काय झालं? 100 मांजरी आडव्या गेल्या तर काय फरक पडत नाही. एक हलकट गावातला आडवा गेला तर गावाचा नाश होतो, लक्षात ठेवा. म्हणून कोण आडवं गेलं याच्यावर ध्यान ठेवायचं. मांजरी आडव्या गेल्या काय होतं? आणि ह्या मांजरी जागी ठेचायच्या, हा ना, याची किंवा करायची नाही. आमच्या तिकडं रस्त्याच्या कडेला असे कुत्रे बसते, 2 पाय पुढं 2 पाय मागं, 2-2, 3-3 कुत्रे बसते. त्यांची काहीतरी मिटिंग चालते, आपल्याला कधी कळत नाही काय चालतं. आणि एखादी गाडी आली, 4 व्हीलर 2 व्हीलर गाडी आली, त्या गाडीची मागं पळते ते कुत्रे. तुम्ही पाहिलं इकडं पळते का? पळते. ते कुत्रे काऊन पळते मला अजून कळलं नाही काय आहे.
त्यांना पुरस्कार आहे का? त्यांना पैसे मिळते का? नाही. ते कुत्रे पळते पळते दमते वापस येऊन उजून तिथं बसते. मी खूप विचार केला कुत्रे का पळाले, मला उत्तर सापडलं. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, किती कुत्रे गाडीच्या मागे लागले, त्या गाडीवाल्यानं कधी गाडी उभा करून कुत्र्याला विचारलं का तुमचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांना विचारायचं. ते हरामखोर कुत्रे पळतेन पळतेन दमतेन खोत बसतेन. आणि असे दोन चार कुत्रे दर गावात असतेच. ते चांगल्या गाडीच्या मागं लागतेच. ते तिकडं लक्ष द्यायचं नाही, खंडोबा समजून सोडून द्यायचं. काय करता? आपल्या देशात आर्थिक प्रॉब्लेम नाही राहिला, आपल्या देशात मानसिक प्रॉब्लेम आहे. आपल्याला माणसं सुधारायचे आणि ते तसे सुधारणार नाही. म्हणून मी छत्रपती शिवाजीचं नाव घेतलं. हे सांगून ऐकते का? अरे नको रे बाबा. हे कौरव पांडवाच्या लढाईत श्रीकृष्ण सांगायला गेले होते, त्याचं नाही ऐकलं. 100च्या 100 मेले पण नाही ऐकलं. ज्याने श्रीकृष्ण भगवंताचं नाही ऐकलं ते बनकरचंद पेरे पाटलाचं ऐकते का? ते कौरवाच्या अवलादी आज बी आहेच. म्हणून हे सहजासहजी सांगून ऐकणार नाही. यांना नीटच करायचं आणि पण त्यांचं वाईट नाही करायचं. आपण आई होऊन नीट करायचं, त्यांची काळजी घ्यायची, त्यांच्यासाठी करायचं. आम्ही थोडा कपटपणा केला, काहून केला? तू ऐकत नाही ना, मग काय करा? आणि कधी कधी काय होतं, तो माणूस असं का करतो हे आपल्याला कळत नाही. त्याची चूक नसते. हे बघा केवढा फाल्ट आहे, त्याची चूक नाही ना आपल्याला ते पटत नाही. आता यालाच काय हे घडतं बरं का सर? तुम्ही म्हणता त्यानं असं काय केलं, त्याचं चुकलं, आणि त्याची चूक नसते. याने गावाचा नाश होतो, अशा अनेक गोष्टी गावात घडत असत्या. म्हणून आम्हाला हे कळलं पाहिजे की समोरचा माणूस असं का करतो. इतकी बुद्धी आमच्याकडे पाहिजे. त्याच्यासाठी पैसे घेऊन सरपंच करायचं नाही. कर्तृत्ववान बुद्धिमान माणूस सरपंच करायचा. माझ्या गावातली एक जुनी गोष्ट सांगतो, तुमच्या लक्षात येईल. महिला मंडळ बसले, माफी मागून सांगतो, पण सांगणं गरजेचं आहे. 30-35 वर्षापूर्वीची घटना आहे ती. मी गाव हागणदारी मुक्त करत होतो. 3 महिन्यात माझं गाव हागणदारी मुक्त केलं होतं मी. माझ्याकडे यादी होती, कोणा संडास बांधला, याने बांधला, त्याच्या घरात किती माणसं आहे, एवढे एवढे, सगळे वापरते का? हो. मग सोडून देत होतो. कळलं का काम करायची पद्धत? नुसता संडास बांधला त्याला सोडून नाही, त्याच्या घरातले सगळे वापरते का, आणि नाही वापरत का नाही वापरत. एक एक माणसाचा अभ्यास केला, पूर्ण झालं गाव, तेव्हा मी खाली बसलो. रोज 3 महिन्यात केलं होतं, रोज तेच काम, ओटसोट. एकदा काय झालं, एका माणूस संडास बांधीनं, त्याला सांगितलं बांध बांध बांध. शेवटी तो तयार झाला, पण तो काय म्हणे, मी घरात नाही बांधीत. समोर त्याचं खळं होतं वाडगं रिकाम, तिथं बांधील मी. म्हटलं तिथं बांध, आम्हाला काय तकलीफ आहे. आमच्या माणसं म्हणे दादा तिकडं बांध. म्हणलं बांधून द्या, त्याला काय तकलीफ, आपल्याला काय अडचण आहे. त्याने खळ्यात बांधला. ही सत्य घटना आहे, मी शपथ खाऊन सांगतो मुलाची. तिथं बांधला. त्याच्या शेजारी दुसऱ्या खळ्यावाला एक होता, तो त्या खळ्यातच राहत होता. ते बी गरीब. घरापासून 2-250 फुटाचं खळं लांब. याच्या खळ्या शेजारी दुसरं एक वाडगं, आणि ते वाडग्यावाले तिथंच राहत होते झोपड्यात.
काय झालं, याने संडास बांधला आणि दुसरं हा संडासला गेला. एक दिवस गेला आणि दुसरोजी जाईना ना. मग आमची माणसं म्हणे, दादा ते एक दिवस गेलं आता जाईना, बाहेर जाऊ राहिलं अजून. आमचा सर्वे होता, माणसं होते. अरे म्हणलं असं कसं काय झालं? ते म्हणे काय माहिती काय झालं. म्हणलं चौकशी करा, कोणाला तरी सोडून त्याच्या सोबती कोणीतरी पाहून माहिती काढा काय झालं. मग आम्ही माहिती काढली. इतकी डेंजर माहिती होती ती, भयानक. काय झालं तर माहिती आहे, पहिल्या दिवशी हा तिथं संडासला गेला. हा संडासला बसला आणि ती शेजारी झोपड्यावाली ती बाई बाहेर चुलीवर भाकरी करीत होती, तिच्या झोपड्याच्या बाहेर. आता ते चुलीवरचं भाकरी करणं जुन्या होत्या बाया. याला तो आवाज आला तिचा भाकरी करायचा आणि याला संडास नाही झाली. ही सत्य घटना आहे, बघा, अभ्यास करा हे काय राहतं. ते तसंच वापस आलं आणि ते दुसरं जाईन का मग नाही. याच्या मनानं काय शंका खाल्ली माहिती अजून एक, का जर तिचा आवाज मला येतो आणि ती गेलंच नाही ते. जेव्हा आमच्या खबऱ्यानं ही माहिती काढली, मग त्याला बोलून घेतलं आणि आमच्या काही मित्रांना त्याला समजून सांगितलं की बाबा तू म्हणतो तो प्रॉब्लेम खरा आहे, पण आता त्याला गेलाच काय. तू तिथे संडास बांधला, पैसे घातले, ते गरीब लोक आहे ते तिथंच राहणार आहे, ते काही कुठं राहायला जाऊ शकत नाही. मग आता याला एकच इलाज आहे म्हणे, तू संडासला गेल्या गेल्या नळ चालू करायचा डबड्यात बादलीत, त्याचा आवाज होईल, म्हणजे तो आवाज झाकला जाईल. आणि ते सक्सेस झालं. मला काय सांगायचं लक्षात आलं, त्याची चूक होती का, पण आम्हाला ती चूक वाटत होती ना. पण इतका सखोल अभ्यास माणसाचा करावा लागतो तुम्हाला गावात, तेव्हा गावाची काळजी घेतल्या जाईल. निस्ता तो चांगला नाही, तो असं करतो एवढं म्हणून नाही चालायचं. का करतो ह्याचा पण अभ्यास केला पाहिजे. त्याला काही त्रास झाला का, त्याला मागं कोणा त्रास दिला का, त्याचा तो बदला घेतो का, त्याच्या मनात काही वेगळा विचार आहे का, अभ्यास केला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आम्ही केल्या. माझ्या इथे कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही. आमच्या गावात कचरा कुंडी नाही, त्याला 2 बकेट दिल्या. त्या बाईला सांगितलं कचरा घरी ठेव, आमचं माणूस आमचं ट्रॅक्टर जातं कचरा घेऊन येतं. ते पुण्यनगरी पेपरवाल्यानं आम्हाला दिल्या होत्या त्या बाटल्या एवढ्याल्या, 1000 दिल्या होत्या, दर घरी 2-2 वाटल्या. आमचं ट्रॅक्टर आहे, आमचं ट्रॅक्टर जातं कचरा घेऊन येतं, त्याचं खत करतं. बायाला सांगितलं प्लास्टिक वेगळं द्या, कारण खत करायचं त्याच्यात प्लास्टिक चालत नाही. प्लास्टिक बाजूला ठेवा, प्लास्टिक जाळू नका, प्लास्टिक फेकू नका. फेकलं तर जमिनीत सडत नाही, जाळलं तर कॅन्सर होतो. मग बायाला आम्ही समजून सांगितलं, बाया काय ऐकत नाही. मग आम्ही पंचायतच्या नावाची एक पिशी केली मोठी, दर प्रत्येक बाईला एक पिशवी दिली. तिला म्हणलं प्लास्टिक याच्यात ठेवायचं आहे, आम्ही घेऊन जाऊ. बाया ऐकतच नाही. प्लास्टिक कचऱ्यात, पिशी बाजाराला. हा बेकार लोक राहते. मग आता काय केलं आम्ही 2 वर्षापासून, जी बाई प्लास्टिक बाजूला ठेवीन तिच्याकडून 20 रुपये किलोनं विकत घेतो आम्ही गावातलं प्लास्टिक. साहेब लय अवघड काम आहे आणि करायलाच पाहिजे. 20 रुपये किलोनं प्लास्टिक विकत घेतो आम्ही. एक तुकडा फेकीत नाही बाया, आता फेकीत बी नाही, कचऱ्यात बी देत नाही. बाया एवढ्या हुशार झाल्या, तिचं तर ठेवतीच. हा, जे गोळा नंबर होतं त्याला एंट्री घ्यायला पाजायची.
₹20 किलोनं पैसे देऊन माझी ग्रामपंचायत नफ्यात आहे, तोट्यात नाही. घरातला कचरा प्लास्टिक पंचायतने विकतच घेतला पाहिजे. ते सोनं आहे आणि विकत घेतल्यावर लोक कसं फेकतील? तुम्हाला सांगतो साहेब, विकत घेतल्यापेक्षा झाडून घ्यायला जास्त पैसे लागत आहे. कशाला झाडून घेता? विकतच घ्या ना, डोकं वापरा ना. लग्नाची नोंद करीत नाही बाया. आम्ही काय केलं, पोराची नोंद करायचं बंद केलं. बायाला सांगितलं तुमच्या पोराची नोंद आम्ही घेत नाही. ते म्हणे काहून नाही घेत? आणि म्हणलं लग्नात सर्टिफिकेट का घेऊ? ती बाई म्हणे आमच्यापाशी नाही सर्टिफिकेट. म्हणलं मग कोणाचं आहे? मग तिचे डोळे उघडले. आता सगळ्या बाया लग्नाची नोंद करत्या. या लोकांकडून करून घ्यायचं आहे. आणि लग्नाची नोंद करायला TC जोडा लागते. 18 वर्षाच्या आतल्या पोरीचं लग्न माझ्या गावात होतच नाही. आता तुमच्या नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात यावर्षी 58 पोरीचे वय नसलेल्या पोरीचे लग्न झाले. तुमच्या जिल्ह्यात गप्पालाही मारतो आम्ही मोठाल्या. आणि हे मी तिथं सर्वे करायला नव्हतो गेलो, हे त्यानंच सांगितलं. त्याचाच सर्वे सांगतो अकोले तालुक्याचा. मग करते काय अधिकारी? 58 पोरी. लय वाईट आहे, लय माग आहे. मेलेल्या माणसाची नोंद करीत नाही. सरपंचाला 20 दिवसाचा अधिकार आहे, ग्रामसेवक सरपंचाला. तुम्ही 25व्या दिवशी गेले तर नोंद करता येत नाही. आम्ही मौत करतो, ग्रामपंचायतला जाऊन कळवित नाही. आम्ही लय फुगीर. मग आम्ही काय केलं, त्यांना कोणाचं म्हातारी मेलं, त्यांना जर अर्ज पाठिला तर त्याच्या बापाच्या मौतीला 3000 रुपये देतो. ते म्हातारं मेलं, पहिले अर्ज. कळलं? हे करायचं. डोकं लावा. माणूस गुंतला पाहिजे, त्याचं कल्याण झालं पाहिजे, आपलं काम सोपं झालं पाहिजे. नुसतं वाद करून किंवा भांडणं करून प्रश्न सुटणार नाही. कावेबाजपणा पाहिजे आणि त्याच्या कल्याणासाठी पाहिजे. सगळ्या गावचा वाढदिवस लिहिले आमच्यापाशी. आज कोणाचा बड्डे आहे, असा मोठा बोर्ड आहे, त्याच्यावर त्याचं नाव येतं, फोटो येतो. आज त्याला ग्रामपंचायतकडून शुभेच्छा. लोक खुश. काय खर्च आहे त्याला? माझं ऑफिस बघा, तुम्ही पाहिलं? गाव बघा, रस्ते बघा, गटार बघा, मंदिर बघा, अंगणवाडी बघा, शाळा बघा. चांगलं आहे, चालू आहे. आम्ही करून ठेवलं. जेवढं आमच्याच्यानं झालं तेवढं झालं. पुढं काय होईन ते होईन, माहीत नाही. होऊ शकतंय, काहीच अवघड नाही. ह्याच्यातलं टेक्निक सांगतो मी तुम्हाला. एक अजून तुम्हाला झाडं लावायचे. तुम्ही रोपं आणले पंचायतनं, आणि पंचायतनं सांगितलं की तुम्ही या, खड्डे करू लागायला, पाणी घाला, दोरी बांधा. तुम्ही येणार नाही. बघा काय कला आहे, तुम्ही येणार नाही. पण जर तुम्हाला आधी विचारलं तुम्हाला कोणतं रोप आवडतं, आणि ते तुम्ही लिहून घेतलं पंचायतनं, आणि तेच रोप तुम्हाला भेट दिलं, तुम्हाला जे आवडतं ते, तर तुम्ही त्याचं काय करीन? हां, लावीन का फेकून देईल? मग तो त्याच्या मनाने खड्डे करतो, तर तुम्ही कशाला खड्डे करायला बोलिता त्याला? कळलं का नाही? कळलं का नाही? तुम्ही खड्डा करायला बोलवलं का त्याचा इगो जागी होतो. तसं न करता त्याला रोप भेट द्या, ते खुद जगमारीत. आपल्याला झाड लागायची मतलब आहे, पण तुम्हाला त्याला बोलवून तुमचा फोटो काढायचा आहे. हा प्रॉब्लेम मोठा वेगळा आहे आपला. मी सांगितलं, आपल्या देशात आर्थिक प्रॉब्लेम नाही, मानसिक प्रॉब्लेम आहे.
विकास कुठं दडला? गर्व, फुगीरपणा, मलाच अक्कल आहे, मलाच मोठं माना, इथं नडला. वड सावित्री पौर्णिमेला महिलाला वडाचे रोपं वाटले होते. कशाचे? वडाचे. मला एकदम आठवलं, अरे बाप 11:15 झालं. काय आठवलं? उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे, महिला वडाला आवडते, महिलाला वड वाटू. ग्रामसेवकाला म्हणलं आण वडाचे रोपं. चौधरी ग्रामसेवक होता तो, सत्यकाठ नाही, ते म्हणे साहेब वडं आणीन मी, पण बाया लावायचे नाही. अरे म्हणलं काहून नाही लावायचं? एवढं वड आवडतो तिला, लावायची काहून नाही? ते म्हणे वडाला किती जागा लागते, गल्लीत वड कुठे लाईन. म्हणलं तू त्याची काळजी करू नको, तू ग्रामसेवक आहे, मी सरपंच आहे, काही फरक आहे की नाही तो आहे माझ्या डोक्यात? ठीक आहे म्हणे. त्यानं रोपं आणले. ते सत्यवान सावित्री माहिती आहे तुम्हाला? सावित्रीच्या नवऱ्याला सत्यवानला कोरोना झाला होता. कोरोना माहिती आहे ना? मग आजार नव्हता आला का? तो आजार झाला होता तिच्या नवऱ्याला. ती बाया हुशार, तिनं काय केलं, त्याला ओढीत वडाखाली नेलं. वड 24 घंटे ऑक्सिजन देतो, भरपूर देतो. त्याला ऑक्सिजन मिळालं, ते जगलं ना. कळलं का? सावित्रीने वडाखाली नवऱ्याला का नेलं? ऑक्सिजन मिळायसाठी नेलं. नुसता वड पवित्र आहे म्हणून चालणार नाही. आणि हाय त्याच वडाला, एकाच वड्याला सगळ्या गावांना दोरे बांधून काही उपयोग नाही. मग वडाचे रोपं आणले. माझ्या इथे 18 लाऊडस्पीकर आहे दोंडी द्यायला. असा दर घरी आवाज जातो. शिपायाला दोंडी लिहून दिली. महिला मंडळ नीट ऐका, तुम्ही पण ऐका. काय दोंडी लिहून दिली? रोज सकाळी 7 वाजता राष्ट्रगीत होतं आमच्या इथं, सगळं गाव ऐकतं. दोंडी द्यायला घरी जावं लागत नाही, ऑफिसमधूनच दिली की झालं. 18 लाऊडस्पीकर आहे, 18. काय दोंडी दिली? उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे, ग्रामपंचायतनं वडाचे रोप आणले, ज्या महिलाला पाहिजे त्या महिलाने घेऊन जा, आपल्या वड आपल्या घरी लावा. वड 24 घंटे ऑक्सिजन देतो. वड अतिशय पवित्र आहे. प्रत्येक महिलाने वड लावलाच पाहिजे. दौंडीत बरं का, प्रत्येक महिलाने वड लावला पाहिजे. प्रत्येक महिलाने वडाची पूजा केलीच पाहिजे. फक्त आपले वड पूजा, दुसऱ्याचे वड पूजू नका. जे बाया पळत आल्या, आमचं वड द्या, आमचं वड द्या, आमचं वड, पटकन वडे गेले. ग्रामसेवक पाहतच राहिला. अरे काय कला झाली म्हणलं, अरे सरपंच आहे आम्ही. वड पुरले नाही. 2-3 महिला वड घेऊन रोपं घेऊन थांबल्या ऑफिसमध्ये. आमची चुलती भाऊजाई अशा आमच्या जवळच्या, मला बोलू शकत्या अशा 2-3 जणी थांबल्या. ते म्हणे भास्कर, तो वडाचे रोपं दिले, चांगलं केलं म्हणे, पुण्याचं काम आहे, आमचं काही म्हणणं नाही म्हणे, पण तू सांग म्हणे हे वडं आम्ही कुठं लावा? हे गल्लीत लावता येते का म्हणे? म्हणलं नाही. आणि मी कधी म्हणलं तुम्हाला गल्लीत लावा? मग हे दिले काय आलं म्हणे? गल्लीत जागा किती राहते? 5 फूट, 10 फूट, 8 फूट, 12 फूट, तिथं वड कसं लावायचं? म्हणलं मी कुठं म्हणलं तुम्हाला गल्लीत लावा? आणि म्हणे मग एकायला दिली, याचं काय करा? दिले मोठ्या पानान म्हणे तो, आता पुढं काय फेकून द्या का म्हणे? म्हणलं फेकून देऊ नका, गल्लीत लावू नका, वड कुंडीत लावा. एवढी बकेट घ्या, कुंडीत वड लावा, वट्यावर ठेवा, संपलं. म्हणलं तुमच्या दारीत तुळस आहे का वट्यावर? म्हणे हा. मग याच्या बाजूला याला ठेवा, काय अडचण? हा, हे चांगलं आहे म्हणे. प्रश्न सुटला की नाही? तुम्हाला मी माता भगिनीला, महिला मंडळाला माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही बी आत्ता वट सावित्री कधी आहे? 29ला जवळ आली. वड लावा, कुंडीत लावा. वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे, लय पुण्याचं. वड कुंडीत लावा आणि वट्यावर ठेवा. मी तुम्हाला सल्ला देतो, तुम्ही आपल्या लाडक्या बहिणी म्हणून सांगतो,
मी तर काही 1500 देऊ शकत नाही, पण सल्ला देऊ शकतो. काय सल्ला आहे? जर तुम्ही कुंडीत वट्यावर वड लावला तर त्याचे लई फायदे. एक फायदा, सगळ्यात महत्त्वाचा फायदा सांगतो. पडेगावच्या ताई, जर वट्यावर वड लावला कुंडीत तर आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो. जर वड्या खोड्याला लावला तर त्याला लई पारुंब्या फुटाल्या. म्हणून आपला वड आपल्या डोळ्यापुढं पाहिजे. माणूस मोठा हरामी आहे, माणूस मोठा बदमाश आहे, त्याने तुळस डोळ्यापुढे ठेवली. मग तुमचे एक डोके खराब आहे का? वड पण डोळ्यापुढंच पाहिजे. जर जर तुळस डोळ्यापुढे पाहिजे तर वड कुठे पाहिजे? हा, असा सरपंच कावेबाज पाहिजे. सगळ्या जगात काय लिहिलेलं आहे? इथं कचरा टाकू नका, इथं लघवी करू नका, इथं थुकू नका. आमच्या इथं तसं नाही, इथं करा असं लिहिलं. मी 27 बेसिन बसवले माझ्या गावात जागोजागी. प्रत्येक बेसिनवर लिहिलं इथं थुका, इथं थुकू नका, नाही इथं थुका. हे पागल लोक काय करते? इथं लघवी करू नका आणि मग चटीत करा का? इथं करू नका हे लिहायचं नाही, कुठं करायचं हे लिहा. या समाजाला घेऊन चालायची अक्कल पाहिजे हो तुम्हाला. जे रणजित भाऊ, तुमचे मित्रमंडळ, कंपनी, गावातले दोस्त मंडळी सगळे, सरपंच कोण होतं गावातलं हे महत्त्वाचं नाही, सरपंच झाल्यावर काय करायचं हे महत्त्वाचं आहे. जो कोणी होईन तुमच्या इथे महाराष्ट्रात, त्या सरपंचाला माझे हात जोडून विनंती आहे, परमेश्वराला माझी विनंती हात जोडून, की बाबा हो, यांना सुबुद्धी द्या, त्यांच्या गावचं कल्याण हो, त्यांच्या गावाबरोबरच महाराष्ट्राचं आणि देशाचं कल्याण हो, भारत महासत्ता हो. भारत महासत्ता करायचा असेल तर सरपंच ग्रामसेवक चांगला पाहिजे, शेतकरी सुधारला पाहिजे, शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे, आणि शेतकरी आणि गाव ग्रामपंचायतीचं दोन्ही कल्याण करायची जी तुमची इच्छा तयार झाली, तिला माझ्या मनापासून शुभेच्छा आहे. परमेश्वर तुम्हाला यश देवो ही अपेक्षा करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.